नमस्कार मित्रांनो. हेच आहे माझं गाव मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आमच्या गावाचं नाव आहे काळा गोटा. ह्या गावाचं नाव ऐकताच अनेक प्रश्न निर्माण होते कोणाच्या दिमागमध्ये. म्हणजे कसे प्रश्न खूप आहे या गावात. काळा गोटा ह्या गावाचं नाव आजपर्यंतही भारताच्या नकाशामध्ये नाही आहे आणि लोकेशनवर सुद्धा नाही आहे. सर्च करायला गेलो तरी पण ह्या गावाचं नाव दिसत नाही. हे गाव आजपर्यंत रेड झोन मध्ये आहे. ह्या गावाचं नाव आजपर्यंत अस्तित्वात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, गावातल्या नाल्या अंदरून वाहते आणि आमच्या इच्छा नाल्या वरतून वाहते. म्हणजे इथं नाल्या बांधण्याची पण इथं सुविधा नाही केली आहे सरकारने. सरकारला तर दोष नाही देऊ शकत, हे काम आहे आपल्या ग्रामपंचायतचं. आणि तिसरं म्हणजे आमचा रोड चांगला आहे. अर्धा रोड बांधला आहे, अर्धा रोड खराब आहे. सरकार तर पुराच रोड बांधते, पण तो अर्धा कोणी खाल्ला आणि अर्धा कोणी बनवला हेच मालूम नाही आहे. आणि आमच्या गावात संडास बाथरूम नाही आहे घरोघरी. लोक संडास बाथरूम नसल्यामुळे आमच्या गावचा जो रोड आहे मेन, तिथं जाऊन संडास वगैरे करतात आणि तिथं खूप सारा असं घाणेरडा वास वगैरे येते. आणि कोणी त्या गावातला व्यक्ती जर तिथून गेला तो विचार करतो, इथंच एवढा वास आहे तर गावात किती वास असतात. याचं कारण गावातले लोक नाही आहे, ग्रामपंचायत आहे. कारण की आजपर्यंत इथं संडास बाथरूमची व्यवस्था केली नाही आहे. जर इथं व्यवस्था राहिली असती संडास बाथरूमची तर लोक तिथं जाऊन घाण नाही करत होते. पण आमच्या गावात खूप वर्षापूर्वी कॉन्क्रीटचा रोड बनला होता. खूप ते रोड लय खराब झालेला आहे आणि गड्डे वगैरे, तिथून गाड्या वगैरे जाऊ शकत नाही. एवढी खूप गंभीर परिस्थिती आहे. आणि इथं जेव्हा इलेक्शन राहते तेव्हा इथं गाड्या रपारप खूप येते. म्हणजे इथून मतदान वोटिंगसाठी घेऊन जाते इथून. त्यावेळेस इथं गाड्या खूप येते. म्हणजे तो वोटिंगचा दिवस असते. मग वोट झालं, बाकींच्याले विसरून जाते. मग आपले जे नेते असते, कार्यकर्ते असते, का सांगते मी तुम्हाला हे करन, ते करन, धमकं करन, आमकं करन, तुम्हाला लाईनची व्यवस्था करन, पाणीची व्यवस्था करन. पण बघितलं तर काहीच करत नाही. आणि इथं लोड सेटिंगचा प्रॉब्लेम आहे. अशा खूप साऱ्या समस्या या गावातल्या जे तुम्हाला मी हळूहळू सांगणार. आणि हे सगळे प्रश्न मी तुमच्यावर सोडतो. आता तुम्हाला कुठपर्यंत हा व्हिडिओ न्यायचा आहे तर तुम्ही न्या. आणि